बुलढाणा जिल्ह्यात दिवाळी सण आटोपल्यानंतरही अधिकारी कामावर यायला तयार नाहीत। दिवाळीनंतर कार्यालयीन पहिला दिवस आणि या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी दांडी मारली, त्यामुळे नागरिकांचे प्रशासकीय काम रखडले आहे। महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी आश्रम शाळेमध्ये रोजंदारीवर असलेल्या कामगारांचं खासगीकरण करत असल्याच्या कारणाने आदिवासी बांधवांनी मोर्चा काढला। 14 ऑक्टोबरपासून निघालेले आंदोलक 27 ऑक्टोबर रोजी राजभवनावर धडकणार आहेत। नवीन पनवेल सेक्टर 4 मधील एका घराला आग लागली होती। ही आग घराच्या पहिल्या मजल्यावर लागली होती। घरातील किचनमध्ये एक 55 वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळली। या व्यक्तीला दवाखान्यामध्ये दाखल केला असता त्याचा मृत्यू झाला असल्याचं समोर आलंय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचं ग्रहण कायम आहे। कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाहतूक कोंडीचा फटका बसतोय। माणगाव शहर ते तिलोरी फाट्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतायत। शनिवारवाड्यावर किन्नरांनी आंदोलन केलं। मुस्लिम महिलांच्या नमाजानंतर शनिवारवाड्याचं शुद्धीकरण करण्यासाठी किन्नरांनी गोमूत्र आणि गंगाजल टाकून निषेध केला। यावेळेस जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या संरक्षणासाठी मुंबई उच्च न्यायालयाने 4 सदस्यीय उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे। ही समिती 3 दशकांपासून प्रलंबित न्यायालयीन आदेशांची अंमलबजावणी करेल। या समितीचे अध्यक्ष अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती DB भोसले हे आहेत। कर्जत खोपोली लोकल मार्गावर 1 नोव्हेंबरपर्यंत बदल करण्यात आलेत। तांत्रिक कामासाठी 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक असणारे टप्प्याटप्प्याने लोकल सेवा बंद राहील। पश्चिम रेल्वेच्या तिकीट तपासणीतील नवा विक्रम समोर आलाय। एकाच दिवसात तब्बल 1,39,40,00,000ची दंड वसुली केली आहे। 18 ऑक्टोबरला 17,383 विनातिकीट प्रवाशांवर कारवाई केली असून रेल्वेच्या इतिहासातील एकदिवसीय सर्वाधिक दंड वसुली आहे। पुण्यातील मेघवाडी परिसरातील सरस्वती बाग भागात शाळेसमोर कचऱ्याचा ढिगारा साचलाय। त्यामुळे डेंग्यू मलेरिया या आजारांचा धोका निर्माण झालाय। विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे हा कचरा लवकरात लवकर उचलावा अशी मागणी इथल्या स्थानिकांनी केली आहे।